काय नाही चाललाय टाइमपास. कोण टाइमपास करायचा? माझा तर उद्या वाढदिवस आहे. माझा वाढदिवस करायचा आहे, मोठा करायचा. वाढदिवस? हा. आता काय तू का बारीक राहिली का वाढदिवस पण आता किती किती लोक करतात मोठा वाढदिवस. अरे एवढ्या मोठ्यापणे कुठं वाढदिवस असतो का बघा आता कुठं? माझ्या बहिणीचं मागच्या महिन्यात नाही केला होय माझ्या दाजीनी. त्यांना नाही अक्कल, मग आता आपणच तसंच येड्यावानी करायचं. बघा आता सगळे लोक करतात बायकांचा, तुम्हाला हौसच नाही. प्रत्येक हौस तर याचं काय नाही, आता हा. माझा काय जीव नाही का तुझ्यावर? नाही पण वाढदिवस करायचा लोक हसते ना आपल्याला. तुम्हाला माझी हौसच करता येणार नाही. आयुष्यभर काहीच नाही केलं माझ्यासाठी. एक वाढदिवस करता येईल ना तुम्हाला? पण काय एवढं काय वाढदिवसाचं काय वाटल्याच घरी चांगलं काय गोडधोड कर स्वयंपाकात नाही, जीव चांगलं. नाही. मला हॉटेलला न्यायचं आणि हॉटेलला मोठी पार्टी द्यायची. निदान ₹1,00,000-1,50,000 गेले तरी पाहिजे. लाख दीड लाख हा ती बघायला सुद्धा मिळणार मला. तू कुठं म्हणजे एवढा खर्च? हा मग करतातच लोक वाढदिवस. अरे काही गरज नाही, कशासाठी एवढं करायचं? बघा आता मला करायचंय वाढदिवस. इतके वर्ष झाले माझी काय हौस केली तुम्ही? आणि दोघातच वाढदिवस करायचा ना मग? बघत नाही, पाहुणे रावळे सगळे बोलवायचे. बघा आता पाहुणे रावळे बोलवायचे. हा हा पण तुला एक सांगतो मी, हा माझ्या भावाला आणि भाऊजाईला बोलवायचं ना. मी सांगतोय ती ऐकायचं. तू त्यांना अजिबात बोलवायचं नाही कार्यक्रम. अहो, तुमच्या भावाला नाही बोलवायचं असं होईल का? होईल का म्हणजे त्याचं माझं पटत नाही म्हणलं कशाला बोलवायचं त्याला? बघा आता पटत नाही मग काय हरकत आहे. पण कसं आहे, तुम्हाला एकमेकाला आधार असतो. मला नको त्याचा हा? आधार, मला काही नको आधार. ते नको, बाकी सगळे गाव बोलू पण त्याला नाही. तुम्ही नाही बोलत पण मी बोलते ना त्यांच्या संग. म्हणजे तुझं उलट कसं काय असेल? मग वाढदिवसाला काय झालं बोलवायला? बघा त्यांना दाखवायला नको का आपण मोठा वाढदिवस केला म्हणून? त्यांना दाखवण्यात मजा आहे का? हा माझं म्हणणं आहे त्यांना बोलवायचंच नाही कार्यक्रमाला. अहो तुमच्या जवळचे, तुम्हाला जीव लावलाय त्यांनी, आता झाले मोठे श्रीमंत, मग त्यात काय एवढं? आपण होच की. झाले ती त्याच्या घरचा, आपल्याला काय घेणे आणि ते? मग काय एवढं तुम्ही राग धरून बसले? अरे पण तुला वाढदिवस करायचा आहे ना, हा पण तुझे नातेवाईक बोलव ना. मग? मला माझ्या भावाला आणि भाऊजाईला नाही बोलवायचं, नाही पटत माझं त्यांच्या संग. हो पण चांगलं वागलं ना आपण चांगलं वागलं का लोक पण चांगलेच वागतात आपल्या संग. आपणच वाईट वागल्यावर कस काय लोक चांगले नाही वागतात? नाही नाही, हा? ते नाही जमणार. त्याची बायकोचा स्वभाव नाही मला आवडत, लय ताईटी. ते श्रीमंतीचा गर्व आहे. अहो असू त्याच्यामुळे द्या, पण ते आपलेच आहे ना. तुमचं रक्त आपले आहे ना. नाही 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 नाही, हा? मला नाही पटत त्यांचं तुमचा स्वभाव. भाऊ आहे ना, तुम्हाला जीव लावलाय तुला ना. घेणे काय पडलंय? पण तुला तुझा वाढदिवस करायचे हे महत्वाचं आहे ना. पण मला वाटतं सगळ्यांनी व्यवस्थित राहावं, नाही, सगळ्यांशी नाही. मिळून जुळून राहावं. का असं कुणा संग बोलायचं नाही, कुणा संग नाही हे करायचं, कुणावर राग धरायचा. नाही मग मी नाही राहणार, मग तुझी तूच कर वाढदिवस. मग मी कसं करणार? मग मी पण मग मी नाही सांगतोय ते ऐकत जा तू. मग मी पण नाही राहणार. मला तुम्हाला कुणाला नाही बोलायचं, तुम्हाला मी पण जाते माझ्या. कोणाला नाही म्हणजे दुसऱ्यांना बोलवायचं ना, फक्त त्यांना नाही बोलवायचं पण म्हणतो. आपल्या जवळच्याच माणसाला बोलवायचं नाही म्हणल्यावर त्याचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा मग मी माझ्या माहेरालाच जाते ना. तू कस काय जाते मारायला? मग आणि मग मी काय करू एकटा इथे? मी माझ्या माहेराला जाऊन करीन वाढदिवस साजरा. तुझ्या पुढे ना अवघडच आहे सगळं. काय बरं बोले तूच फोन कर, मी नाही फोन करायला. तू फोन कर तुझ्या दिराला, ही त्या दोघांना. बर मी करते त्याला फोन. जा बघ आपला उद्योग जा. सकाळ सकाळ डोक्याला टेन्शन. वाढदिवस काय चाललंय दादा? हे ऐकलं का? बघ फोन आले. अयो, तुम्ही आल्या होय जाऊबाई. आलेलं बाई, हा. लय दिवसांनी आल्या. मग काय झालं? लय आठवण येत होती मला तुमची. म्हणलं चालू आम्ही म्हणलं चला आता लय दिवस झाले गाठ नाही घेतली चालू जावं म्हणलं. बरं झालं. हा? बरं झालं. कसं काय चाललंय बरं आहे का? जाऊ दे ते तसंच. नका बोलू तसं. का बरं? आता ते बोला ना, आले तर बोलावं. आता ते झालं ते मनवाकडे फिरून बसले. जाऊ दे, मग काय झालंय गाण गाण झालंय. हा? असं कुठं असतं?
पाणी आणते. हा ना काय हा, बस. बाया का म्हणत बोलले गड्या राग नाही गेला अजून. हा राग काऊन नाही गेला बोला अजून. काय माहिती आता तुझ्या मनात काय आहे, काय नाही. काऊन बोलायला आपण काय त्यांचं केलंय आता आला असेल राग बोला आता सोडून द्यायला पाहिजे ना आता हे का नाही मग सोडून द्यायला पाहिजे पण आता इलाज नाही त्याला तर आता तिथं येऊन बसलो तरी ते वर बसणार ना काय व्हाय ना आणि भाऊ भाऊ असून बोलला नाही म्हणलं तिथं येऊन उठीत काय आता पण मी बोलवलंय ना तुम्हाला, चांगल्या मनाने बोलवलंय ना तुम्हाला. देत मला पाणी. मी तुम्हाला चांगल्या मनाने बोलवलंय ना. हा बोलवलं पण आता जे मला सांगितलं नाही बोललो काय करायचं बोलतेच हळूहळू. थोडे दिवस असतं राग, थोडे दिवस असतं. असं पण आता कसं उगं वाटत नाही. ते आपल्या घरी आले बोलावं जरा काय होते. तू आहेस ना, तू बोलते ना, हा, तुला माहिती ना माझ्यातून कसं वागले तू. कशी वाटली पण आपलीच आहे ना ते, आपलीच आहे, आपलीच माणसं आहे. बघ काय जेवायला करू का? काय नाही करू जेवायला मग आम्हाला पण जायचं होते पण मला यावं जाऊन तुमच्याकडून मग आता बोला म्हणलं जेवायला खावं तर काय झालं जेवायला? आपलं घर आहे. चला आतमध्ये ते करते स्वयंपाक. बड्डेला थांबायचं थांबणारच आहे ना मग आज. हा मग काय कधी बोलून जाणार का चला कुठे पण चला जेवायला. आहे कुठे पण चला जेवायला. मला नको जेव तू, हा? जेवा काय झालं जेवायला तुम्हाला? आणि नंतर जेवण नंतर कधी? खाईन मग, माझा मूड नाही आता. काय झालं तुमच्या मूडला? आणि खाईन म्हणलं ना, भूक नाही मला आता. चल त्यांना बघ. चला हो, असं काय करता? चला जेवायला थोडं. अरे, पण नंतर जेवण ना, मी तुला काय अडचण काय. धरून बसले तुम्ही. चांगलं वागावं जरा. दोघं सगळे बस जेवायला बसल्यावर चांगलं वाटतं जरा. अरे दादा काय झालं तुला द्यायचं सोडून आता सगळं बोलायचं बाबा सगळं आलं अरे असंच माझा जोडदार काय नाही सोडून का? देऊ? एवढा धोका दिला तो मला, आणि काय सोडून देऊ मी? अरे काय माणसाचं काय खरं आहे बघा आता माझा जोडदार होता त्या जोडदाराला एक झटका आला की गेलाय मग आता आपण एकमेकाला इसरायचं का रे तसं नाही, पण तो नव्हतं असं वागायला पाहिजे ना. काय चुकलं असेल चुकलं असं नाही, चुकलेच. मग आता आम्ही मान्य करतोय ना चुकलं असलं तर अरे तू किती माफी मागितली तरी ती भरून निघत का? असं नसतं वागायचं. मी काय मुद्दाम करतोय का जाणून बुजून? मला सगळं माहिती आहे. आता तुमच्या लहानपणी घरी एकत्र खेळलो आपण, एवढं आपण एकमेकाला जीव लावला. असं धोका द्यायचा केवळ पैसे करता. बोललंय तू मोठा झाला, मग काय झालं? त्याने काय झालं तर? अशा गोष्टी नसतंच करायच्या. संपत्तीसाठी कुठं तू भावाला धोका देतो मग? चुकलं म्हणतोय ना मी चुकलं माझं पण आपण विचारायला राहिलं पाहिजे आता तुमची इथं येऊन तुम्ही बोलत नाही काय नाही म्हणलं आता आम्हाला कसं वाटेल इथं आम्हाला फोन आले आम्ही दोघं बी आलो आणि दोघं येऊन बोलायचं नाही म्हणलं आम्हाला कसं वाटत जाताना तुमची तर चिया तरी पिऊशी वाटेल का मला मला इथं? वाटत नाही का, मला वाटत नाही का तू यावा तिथं तुझ्या संग बोलावा. पण किती दिवस सहन करणार मी? माझ्या मनातूनच जाईना ती धोका दिलेला तुम्हाला. कसं जाईन मनातून सांग ना? एवढा आपण जीव लावला एकामेकीला लहानपणी, किती प्रेम होतं आपलं. हा? मग मोठं झाल्यावर असं स्वार्थीपणात नसतं वागायचं. तुला कसं काय कळत नसतं? चालायचं घे आता सांभाळून बाबा काही चुकलं असतं तर माफी मागवतो एवढ्या बारी माफी नको माफी नको.
मग आता हे राग कवर धरून चालायचं असं अरे राग नाहीच आहे माझा तुझ्यावर, की तुला वाटतंय तसं. मी का राग बाळगीन तुझा? पण आता आपण एकमेरला जर असं हे का खावण्यावाने केल्यावर कसं जमायचं? नाही, तुझ्या मनात राग तर नाही. समजा तू आला म्हणजे तू प्रेमानेच आलास, तुझं नाही. पण माझ्या मनातलं जात नाही ना, सारखं सारखं ती मनात येतं नाही. अशा चुका परत नाही झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे मन दुखावते त्या कमी. नाही दादा, नाही चुकून देणार परत. चुकलं त्याला क्षमा मागतो पत्कारून घे दादा. तस नको. प्रेमाने राह फक्त. गप्रून बघ. पुन्हा विचारायला राहायचं तर कोण राहायचं दादा विचारायला? अरे आपलं रक्ताचं नातं आहे. बरं झालं, चांगलं झालं तुम्ही राग विसरले. मग आता काय करणार? आता तो सारखं माफी मागतोय, मी तरी कवर राहणार. फक्त चूक झाली त्याच्याकडून, ती नको व्हायला होती. झाली चुका होतच असतात, माणूस जन्म म्हणतात चुका तर होणारच आहे. आणि त्या माफ करायला माणसानेच माफ करायचं असतं. जाऊ दे, आता झालं गेलं द्या सोडून आता. हा बरं झालं, चांगलं झालं. म्हणजे हा एकमेकाबद्दल मग आहे ना प्रेम आहे म्हणून बरं झालं ना. दुसरं काय तवा हा लय- तुमच्या संग मी बोललो नाही म्हणजे माझ्या मनात काहीतरी असनच ना. इतके दिवस झाली माझ्याकडून चूक झाली, मी माफी मागतो तुमची. पण इथून पुढं मनात अजिबात कोणाच्या काही ठेवायचं नाही. आणि म्हणजे असं स्वार्थीपणा आणायचंच नाही मनात. अडीच नाही पाहिजे. काय असेल ते सगळं मोकळ्या मनात. मोकळ्या मनात. हा. एका आईचे लेकरं आहे आणि आम्ही दोघी जरी पारखे असलो तरी आम्ही चांगलंच मनाने राहतोय ना. हा मग हा नाही तुमचा नाही दोष काय. आणि मग तुमच्या ताडी म्हणल्यावर आम्ही का आमचं नाही. मनात असेल. नाही आता नाही, आता नाही. इथून पुढं लक्षात राहू दे भाऊ. माणसाचं असं आहे, घडीचं नाही बरोबर का. तिथं आहे. आणि मग आपण आपल्यातच असं आडी धरायचं म्हणल्यावर जमन का? मग लोक त्याचा फायदा पण घेतात ना. आधाराला आपण दोघंच एकामेकीची भाऊ. आपण नाही आधार, आता आधार कोण देणार आहे? आणि असं जर आपण वेगळं राहिलो ना तर लोक सुद्धा आपल्याला हे करीतात, म्हणजे पावर दाखवितात आपलं. आणि आपण विचाराने राहिलो ना सगळे, कोणी आपल्याला असं हात सुद्धा करणार नाही आपल्याकडे. फरक होतो ना. मग त्याच्यामुळे विचाराने राहायचं कधी. मला नस आठवण यायची तुझी सगळं, पण नाही रे. पण विचाराने जर राहिलं सगळं नीटनीटकं तर कोणी आपल्याकडे वर डोळा कोण बघणार नाही. हा मी तेच म्हणतो ना. मग हा मग इथून पुढे आहे ना, काही जर झालं ना जरा हे करीत जा. नका रुसव फुगत जाऊ. जाऊ द्या. हा जाऊ दे, झालं गेलं द्या दादाने सोडून. माफी मागितली, त्याच्यातच मिटलं सगळं. तो इथपर्यंत आला, हा मग मग कशाला आता मी तरी आपण बस. जाऊ दे, आपलं चांगलं तुम्ही लांब आहेत, आम्ही लांब आहेत. लांब राहूनच आपलं प्रेम वाढत आणि जीव होत. हा याच्यासाठीच म्हणलं मला मोठा वाढदिवस करायचा, की आपलं कुटुंब सगळं एकत्र आलं पाहिजे. यासाठी मी म्हणलं, मग त्या हेतून तरी आले हे. बरं झालं. कुठलीही गोष्ट चांगल्यासाठीच होत असते. हा पण चांगलं केलं तर चांगलं होतं, वाईट केलं वाईटच होतं ना. हा. हं? चला येऊ राहणार येडा गोष्ट या येडा करू आम्ही तो हा. कसं ओळखीतो घरात. तुला हा, शेती मग काय दाखवतो आपली सगळी. चला आपण ओळखू घरात. तोपर्यंत